नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत श्री स्वामी. आपण मागच्याच कथेमध्ये पाहिलं होतं स्वामी समर्थ हे अक्कलकोटात गेले. त्याच्यानंतर आपण बघितलं की चोळप्पा हा त्यांचा परमभक्त कसा बनला. आता आपण बघणार आहोत की स्वामी समर्थांनी चोळप्पाची परीक्षा कशी घेतली. माहीत आहे का तुम्हाला ही कथा? चला आपण बघूया. स्वामी समर्थांनी ज्यावेळेस अक्कलकोटामध्ये आले त्यावेळेस त्यांना कोणी ओळखत नव्हतं. त्यावेळेस चोळप्पा नावाच्या गृहस्थांनी त्यांची सेवा करायला सुरुवात केली आणि जेव्हा त्यांची सेवा करायला सुरुवात केली तेव्हा ते त्यांचे सेवेकरी बनले आणि परमभक्त बनले. मग नंतर शेवटी गुरु असतो. गुरु कसा ठरवतो की आपण आपल्या शिष्याची परीक्षा कशी घ्यायची, याच्यावरती विश्वास आहे आपल्यावरती हे कसं ठरणार. तर एक दिवस याच्यावरती आपली ही कथा पुढे आपण या कथेचं सगळं सारामृत बघणार आहोत. म्हणजे कथा काय आहे ते पाहणार आहोत. चोळप्पा हे गृहस्थ होते. यांची खूप अटळ श्रद्धा अशी स्वामींवर असायची. ते नेहमी स्वामींची सेवा करायचे. ते काहीही झालं तरी स्वामी कितीही रागवले, चिडले तरी ते स्वामींपासून कधीही दूर जात नव्हते. अशी ही चोळप्पाची जी कथा आहे ती कशी आहे किंवा त्याचा विश्वास स्वामींवर त्यांचा विश्वास कसा होता, अढळ श्रद्धा कशी होती, स्वामींनी कशी परीक्षा घेतली, चला आपण या कथेमध्ये जाणून घेऊया. एकदा काय झाले की स्वामी ज्यावेळेस याची परीक्षा घेण्याचं ठरवलं होतं, पण इथे काय व्हायचं की चोळप्पाची एवढा अढळ विश्वास आणि निष्ठा असायची ना गुरूंवरती. ते म्हणायचे माझे स्वामी जे करतील ना तेच खरं, माझे स्वामी जे करतील तीच तीच परीक्षा खरी असायची. आणि म्हणूनच एकदा काय झालं की स्वामींनी ठरवलं की ह्याची परीक्षा घ्यायची. आणि मग ते म्हणाले ते त्याच्याशी कधी रागाने वागायचे, कधी चांगले वागायचे, कधी त्याच्याकडे लक्ष द्यायचे, कधी दुर्लक्ष करायचे, कधी कठोर वागायचे. ते त्याला कळतच नसायचं की स्वामी असे का वागतात. पण तरी त्यांनी त्याच्याकडे कधीही लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं आणि स्वामींची सेवाच करत राहिले. शेवटपर्यंत तो एवढी सेवा करत राहिला चोळप्पा की स्वामींना विचारलं स्वामींनी की तुला असं वाटत नाही का तू माझ्या सुखावर प्रेम करतो. तर ते म्हणायचे नाही, माझा स्वामी जे काही करतील तेच माझे स्वामी आहेत. आणि त्यांनी असं सांगितलंय की संकट किती आली तरी आपल्या गुरुवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. गुरु आपल्याला एखाद्या परिस्थितीतनं वाट दाखवत नेत असतो. तो मात्र कधी आपल्याला वाट चुकवत नसतो. चोळप्पाला हे माहित होतं की माझे स्वामी जे करणार ते खरंच करणार आहेत आणि योग्य करणार आहे. त्यामुळे ते कधीही स्वामींवरती रागवायचे नाही. पण मनातनं ते दुःखी व्हायचे की माझ्याशी स्वामी असे का वागतात. एकदा स्वामींनी त्याची परीक्षा घ्यायची ठरवली की ते स्वामी त्याच्याबरोबर कठोर वागायला लागले आणि मग त्याच्याकडे लक्ष नाही दिलं, दुर्लक्ष केलं. पण त्याला कळेना की स्वामी असे का वागायला लागले. मग पण तरी त्यांनी त्यांची सेवा चालूच ठेवली. त्यांची निष्ठाभाव गुरुवरती सेवा तशीच चालू ठेवली. आणि मग एकदा ह्या गोष्टीतनं आपल्याला एका उदाहरणाच्या माध्यमातून आपण ही गोष्ट बघूया, ही कथा पाहूया. या कथेमध्ये असं आपण म्हणतो की एक मुलगा आहे आणि एक मुलगा आपल्या बाबांबरोबर रस्त्याने चालत असतो किंवा रस्ता ओलांडत असतो. आणि रस्ता ओलांडत असताना बाबा त्याला चालताना थोडेसे थांब म्हणतात. तर मुलाला कळत नाही आपले बाबा का थांब म्हणतात ते. तेव्हा त्याला बाबांना समोरून येणारी गाडी दिसत असते रस्ता क्रॉस करताना किंवा रस्ता ओलांडताना. पण मुलाला ती गाडी दिसत नसते, म्हणून मग बाबा त्याला म्हणतात थांब. तर त्यावेळेस त्याला कळतं की समोरनं जी गाडी येते म्हणजे आपल्या वडिलांना आपली दूरदृष्टी आहे किंवा आपला अंदाज आहे की समोरून येणारी गाडी आहे, आपण थांबलं पाहिजे. आपल्या मुलाला कोणतीही दुखापत न होता कामा किंवा होऊ नये. त्याच्यामुळे ते तिथे जागच्या जागी त्याला थांबवतात आणि हे नंतर त्याच्या लक्षात येतं. तसंच आपला गुरु सुद्धा आपल्याला एका वाईट परिस्थिती, समजा आपल्याकडे काही प्रॉब्लेम आले किंवा संकटे आली, या संकटातनं आपला गुरु आपल्याला ज्यावेळेस नेत असतो तेव्हा त्या वाटेवर आपल्याला नेत असताना काहीतरी त्याला जाणीव असते ह्या गोष्टीची की ह्या बिकट परिस्थितीतनं जेव्हा आपला गुरु आपल्याला पुढे नेत असतो ना त्याच्यातच आपल्याला कुठेतरी चांगला मार्ग असतो हे आपल्या गुरुला माहित असतं. पण ते आपल्याला माहित नसतं. आपण म्हणतो की माझ्यावरतीच का असं संकट, मलाच का हे प्रॉब्लेम, मलाच का असं. म्हणजे मी देवावरती एवढा विश्वास ठेवलेला आहे, मी देवावरती एवढा श्रद्धा ठेवलेली आहे, मग मलाच का. अशा बाबतीमध्ये हे उदाहरण आहे. म्हणजे आपल्या गुरुप्रती आपण विश्वास ठेवणं फार गरजेची गोष्ट आहे. संकटे कितीही आली तर मग स्वामींनी पुढे काय केलं की अशीच त्याची परीक्षा घेतली. तो म्हणायचा की स्वामी म्हणायचे माझ्याकडनं तुला काय हवं आहे, मी जे सुख देतोय ते की तुला हवी आहे का, भक्ती हवी आहे, काय हवंय तुला. ते म्हणायचे मला तुम्ही हवंय स्वामी, तुमचे चरण हवेत. आणि बस त्याची एकच गुरुप्रती एवढीच इच्छा होती की मला जे काही आहे ते माझे फक्त आणि फक्त स्वामी आहेत आणि मला स्वामींकडनंच जे काही भेटणार आहे ते माझे चांगलं करणार, वाईट करणार ते स्वामीच करणार आहे. आणि अशाच परिस्थितीमध्ये त्याने स्वामींवरती विश्वास ठेवला आणि स्वामीच्या परीक्षेला तो पास झाला आणि म्हणूनच त्याला स्वामींनी आपला परमभक्त म्हणून निवड केली. अशाच पद्धतीने चोळप्पा हे आपले स्वामींचे परमभक्त झाले. चोळप्पाची परीक्षा घेतली, त्या परीक्षेला चोळप्पा उतरले आणि त्यांनी खरंच आपल्या स्वामींना गुरु मानला आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची सेवाच करत राहिले. स्वामी कसेही वागले तरी ते सेवाच करत होते.
याच्यावरनं एकच बोध मिळतो, की परिस्थिती कशीही असली तरी आपल्या गुरुवरचा विश्वास, देवावरचा विश्वास कधीही डळमळीत होता कामा नये आणि कधीही त्याच्यापासून दूर जाता कामा नये. देव आपल्याला कधी ना कधीतरी पावतच असतो किंवा देव आपल्याला कधी ना कधी त्याचा चांगल्या मार्गापर्यंत देतच असतो. तुम्हाला ही जर कथा आवडली असेल चोळप्पावरची, चोळप्पाच्या परीक्षा कशी घेतली स्वामींनी, जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन कथा जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनल बरोबर जोडून राहा. भेटू नवीन एका कथेबरोबर, नवीन एका स्वामींच्या आणखीन पुढच्या पुढच्या भागामध्ये. नवीन तुम्हाला भाग बघायचे असतील, ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी मंडळी. श्री स्वामी समर्थ.